तर म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा कोकणी वारीक या यूट्यूब चॅनलवरती. म्हणजे सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा चाललो आपण लग्नासाठी जाऊ, कारण सध्याचे व्हिडिओ आपले लग्नाचे म्हणजे पडणारच. म्हणजे मागच्या व्हिडिओत बघितलं असेल आपण रेडेबानवरती लग्नासाठी गेला होता. तर रेडेबानवरती लग्न झाल्यानंतर आपला एक दिवस गॅप होती 26 तारखेक आणि 27 तारखेक म्हणजे एप्रिलच्या आपण गेला होता हळदीसाठी करंजयवाडीमध्ये आणि आज 28 तारीख आहे एप्रिलची. तर आपल्या दाभोळमध्ये जाऊचा लग्नासाठी म्हणजे आपण गिरी करंजयवाडीमधून जाणार आहोत दाभोळ गावामध्ये देवगडच्या. तर तिकडे आपण लग्नासाठी जाणार आहोत. तर आजचीसुद्धा लग्नाचीच व्हिडिओ होणार आहे मंडळी. पण आजचा लग्न म्हणजे हॉलवर नाही, नॉर्मलच आपला घरी हा मांडवात. स्टार्टिंग आपण गेला होता एक हॉलवर लग्न होतं, त्यानंतर एक मांडवात लग्न होतं आपला मुट्टाड गावामध्ये. त्यानंतर आत्ता आपण दाभोळ गावामध्ये जाणार आहोत. तर बघूया तिकडचं गावसुद्धा आणि वातावरण निसर्ग आपलं कोकणातलं. आणि आत्ता म्हणजे लग्नात गावची पण मती नाही राहिली, कारण गरम एवढा होता ना की घामाघूम होता पूर्ण. त्यामुळे लग्नात बहुतेक गर्दी कमी असता. तर म्हणजे हिला आपण करंजयवाडीमध्ये जाऊया आता मंडपाच्या इकडे आणि तयारी बहुतेक कोण दिसत नाही बाहेर. पण बघूया, आपला सामान घेऊया आणि आपण टेम्पोत लावून ठेवूया. घाटी गेली या पूर्ण खाली. घरा जुन्या त्याचा झाड लाल लाल दिसता. पाण्या बाहेर लाल लाल दिसता. थोडं भारी म्हणजे 10 वाजलेले आहेत आणि आता 9 वाजून निघता. समोर बसलेला आणि आपण म्हणजे आज वाजूक ना आज ड्रायव्हरसाठी लवकर आपले टूर पण कमी आहेत त्यामुळे, आणि ड्रायव्हर नसल्यामुळे गाडीवर, त्यामुळे ड्रायव्हर करूसाठी आज गेलो आपण. पण थोड्या मंडळी घरात थांबलेला, बघूया निघता होता थोड्या वेळा त्याचा. तर म्हणजे रेडेबांधवरती लाव पाया पडणी पाठी चालू व नारळ ठेवून पुढे निघणारच. तर म्हणजे 11:30 वाजले आपण जाऊ दाभोळ गावामध्ये. रस्त्याच्या बाजूकच घर जवळ होता, आपण गाडी लावून येतो आता. म्हणजे आपण खळ्यामध्ये इलेलो आहोत आणि लग्नाच्या परंपरेनुसार नवरदेवाला जाणूसाठी बसलेलो आणि समोरच आपल्या मुलीचं लग्न घर जवळ येता. मुहूर्त जवळ गेलेलो आणि सगळा पब्लिक
minutes later. चला म्हणजे लग्न लागून झालेलं आहे आणि जेव वाढतं झाडून घेतात. त्यानंतर आता जेव बसू इकडेच. मंडळ जेवून बसले गँग दिसता. ना बढिया गोडी फणसाची भाजी मंडळी. या वडी आपली लाल भाजी नाही तिखट. बरेच दिवसांनी भेटतं. वाढीची घर हा जेवला आणि 1 वाजलो असत बहुतेक आहे ना. 1 वाजलो असत ना. 1:15 वाजलेलं. आणि जरा आता बघूया इकडे जरा घरा म्हणून येऊया. हॅलो सुदीप वारी त्याची कोण राहता तुझा बहीण राहता. इकडे भारी रे झाडा बिडात माड बिड भरपूर आहेत म्हणजे इकडे एकदम कोकण टाईपच वाटतं. फुल झाडा बिडा भरपूर आहेत. घरा बिडा आहेत मोठी मोठी. घरा भारी आहेत ना. एकाची एका गल्ली गल्ली गरम होता. शांतावाडी सगळं. सुदीपच्या ताईकडे जरा बघूया. झोपू लागला थोडं 5 मिनिटात. कोण गणपतीचे मंडळ 700 आहेत. गणपती कपडे पडा तुमचं पोपट काय तिची तयारी सुरुवात झाली या मंडळी. इकडनं 700 गणपतीचे. अरे वा नाव काय चिन्मय पोरगा आहेस तू. द्या 3:15 वाजले. हिला लग्न मंडपाच्या इकडे सुदीपच्या ताईच्या इकडे गेला होता. झोपला बिवला आणि जरा हिला होता. नवरदेव निघात थोड्या वेळात 3:30-4 वाजता बघू. तर थोडा वेळ वाजू त्यानंतर नवरदेव निघणार. म्हटलं तुम्ही झोपला अशा कंटाळला त्या माडामधून फिरून भागात मगाच पण जागे येतो वाटता. काय होय फोटो काढून घे. आमच्या जागे आहेत माणूस दुपारपासूनचे जेवल्यानंतरचे. झाला ना काढीत नाही होत. काढीत नाही होत फोटो काढतात. 1 hour later.
तर चला म्हणजे नवरदेवाची वरात निघालेली आता. इकडे म्हणजे देवळात पायापडणी असणारा, तर ती पायापडणी करून झाल्यानंतर आपण निघणार आहोत इकडनं दाभोळ गावातून. तर म्हणजे संध्याकाळचे 5:30-6 वाजे दिलेले आहेत आणि आपण गिरेगाव तर करंजयवाडीमध्ये आपण इलेले आहोत आता. सर्व भराड मंडळी आपला नरसिंहाचं मंदिर आहे खाली, तर तिकडे पायापडणीसाठी चालला आणि तिकडनं पायापडणी करून झाल्यानंतर डायरेक्ट थेट मांडवामध्ये जाणार. तर आपण पण आता इकडनंच निघणार आहोत. म्हणजे 6:45 वाजलेले आहेत आणि आपण डायरेक्ट गेला आहोत करंजयवाडीमधून. आपण गेलेले आहोत आता लग्न वाजून, वरात काय नव्हती त्यामुळे आपलं देवदर्शन केलं आणि तासच वाजत गेले आणि मी पण लवकर येईल. आपला जरा दुकानात काम होता आणि तसोच टेम्पो आपण तोच बँजोचा टेम्पो आपण घेऊन डायरेक्ट इकडे इलाव, कारण आपल्या जावचा हळदीसाठी पुन्हा एकदा नरगोलवाडीमध्ये. आत्ताच संध्याकाळी आपण इलाव होता वारात वाजून, त्याच संध्याकाळी आपण मंडळ डायरेक्ट आपण नरगोलवाडीमध्ये जाणार वाजूसाठी. तर आजच्या ही लग्नाची व्हिडिओ आपण इकडेच थांबवणार आहोत मंडळी. तर आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.